सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर चंपाष्टमी झाली की दुसऱ्या दिवसापासून खंडोबाच्या यात्रा चालू होतात. तर आम्हीही आलेलो आहोत खंडोबाच्या यात्रेला. इथं माडगुळला आलेलो आहेत. माडगुळची खंडोबाची यात्रा आहे आणि यात्रेच्या दिवशी भरपूर लोक येतात, त्यामुळे लाईनीने दर्शन घ्यायला चालू आहे आणि आम्ही लाईनीमध्येच उभा आहोत. लंगर 5 वाजता आहे, त्यामुळे त्याच्या आधीच आमचं दर्शन घ्यायचं चालू आहे. आणि यात्रेमध्ये हे बघा अशी भरपूर खेळणी आलेली आहेत. बायकांसाठी भरपूर खरेदीसाठी छान आलेले, म्हणजे पोळपट, बेलणं, घरात जे काय लागतात साहित्य, अशा छोट्या छोट्या भरपूर गोष्टी आलेल्या आहेत. आणि 10-20 रुपयापासूनच्याही वस्तू विकायला आलेल्या आहेत. वस्तू कमी किमतीच्या आहेत, म्हणजे त्याची क्वालिटी खराब आहे असं अजिबात नाही. खूप छान क्वालिटीच्याही वस्तू आहेत. त्यामुळं मी दरवर्षीच आहे ना, छोटीशी का होईना खरेदी पण इथं करतच असते. तर पहिल्यांदा आहे ना आम्ही दर्शन घेतलं देवाचं. आज एक म्हणजे सट चालू झाल्यापासून वांग काही जणांनी पाळलेलं असतं. तर आज वांग, कांद्याची पात, बाजरीची भाकरी ह्याचाही नैवेद्य आणि पुरणपोळीचाही नैवेद्य असतो. तर तोही नैवेद्य करून आणलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर देवाचं दर्शन घेतलेले. हे बघा फुलांची छान अशी आरास मंदिराला केलेली आहे आणि दर्शनासाठी भरपूर गर्दी होती. आतमध्ये काय जाऊ देत नाही, त्याच्यामुळं बाहेरूनच दर्शन घेतलेले. लांबून जी लोक आलेली असतात त्यांच्यासाठी थोडंसं जेवणही ठेवलेलं असतं आणि त्यांनी काही जेवण आणलेलं असतं. तर अशी आहे ना मंदिराच्या म्हणजे लंगर तोडायच्या आधी लोक आपले जेवायला बसलेले असतात आणि त्यानंतर 5 वाजत आले की मग हे लंगर तोडायचं चालू झालेले. 5 वाजण्याचं एक फिक्स टायमिंग असल्यामुळं लोक आहे ना आधीच नैवेद्य वगैरे दाखवून घेतात आणि काय खरेदी करायची असतील ती खरेदी करतात. तशी आमची खरेदी झालेली आहे, नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. आणि ही साखळी म्हणजेच लंगर आहे, तर ह्याची प्रदक्षिणा पूर्ण मंदिराचा जो परिसर आहे त्याला होते. साखळी पाठोपाठ ह्या पालखीची प्रदक्षिणा सगळ्या मंदिराच्या परिसराला होते आणि हळद आणि खोबरं सगळं उधळण चालू आहे. त्याच्यातून आहे ना प्रत्येकाच्या अंगावर हळद ही पडलेलीच असते, एवढी हळदीची उधळण होते. तर ही आता प्रदक्षिणा चालू आहे आणि प्रदक्षिणा झाली की मग लगेच लंगर तोडायला चालू होतं. सगळीकडं येळकोट येळकोट जय मल्हार असं चालू आहे आणि साखळीचं आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गडबड चालू आहे. लंगर तोडण्याच्या वेळेस ही अशी गर्दी झालेली आहे. लंगर तुटल्यानंतर सगळ्यांचीच घरी जाण्याची गडबड चालू आहे आणि आम्ही निघालेलो आहोत घरी. गाडी भरपूर लांब लावलेली आहे, कारण खूप गर्दी असल्यावरती गाडी काढता येत नाही, त्याच्यामुळं भरपूर लांब लावलेली आहे गाडी, त्यामुळं चालत चाललेलो आहोत. माडगुळ हे गाव लेखक ग. दि. माडगुळकर यांचं आहे आणि हा ग. दि. माडगुळकरांचा वाडा आहे. आता वाडा पडलेला आहे, जुना आहे, पण हे असं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे.